मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण बॅलन्सिंग ऑफ रिडॉक्स रिएक्शन्स बाय ऑक्सिडेशन नंबर मेथड, या ऑक्सिडेशन नंबर मेथड नुसार रिडॉक्स रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी रूल्स होते आपले. ते सगळे रूल्स आपण लास्ट लेक्चरला इन डिटेल मध्ये आपण स्टडी केले आहे. आता ते रूल्स सगळे तुम्ही बघायचे, तुम्ही लिहून घेतले असेल तर ते रूल तुमच्या समोर ठेवायचे नोटबुक तुमचे, आणि त्यानुसार आपण आता दिलेलं रिडॉक्स रिएक्शनचं इक्वेशन ते आपण बॅलन्स करणार आहोत. मग हे कुठल्या मीडियम मध्ये बॅलन्स करायचं हे सुद्धा तुम्हाला दिलं जातं. ऍसिडिक मीडियम असेल किंवा बेसिक मीडियम मध्ये असेल. ओके, मग रिडॉक्स रिएक्शन बघा, इक्वेशन मी इथे घेतोय. त्यामध्ये MnO4 मायनस aqueous मीडियम आहे प्लस Fe2 प्लस. सगळे aqueous सोल्युशन मध्ये आयन्स आहेत लक्षात. It gives Na2 plus aqueous plus Fe3 plus aqueous. ओके, आता लक्षात घे, ह्यामध्ये हे दिलेलं रिडॉक्स रिएक्शन जे आहे ते आपण ऍसिडिक मीडियम मध्ये, हे तुम्हाला ब्रॅकेट मध्ये असं दिलं जातं किंवा क्वेश्चन मध्ये काय असतं बघा, बॅलन्स दी रिडॉक्स रिएक्शन बाय ऑक्सिडेशन नंबर मेथड इन ऍसिडिक मीडियम और बेसिक मीडियम. ओके, ऍसिडिक किंवा बेसिक मीडियम. मग बघा, ऍसिडिक मीडियम मध्ये बॅलन्स करायचा पहिला रूल्स आपला काय, याच्यामध्ये पहिला रूल्स तुमच्या समोर ठेवा. काय रूल सांगितलं होतं आपण, राईट द अनबॅलन्स्ड इक्वेशन फॉर रिडॉक्स रिएक्शन. ते इक्वेशन ऍज इट इज लिहून घ्या. ओके, ही इक्वेशन आपण लिहून घेतलंय ऑलरेडी. MnO4 मायनस प्लस Fe2 प्लस, it gives Mn2 plus plus Fe3 plus. ओके, अशा पद्धतीने आपलं इक्वेशन लिहून घेतलं. त्यानंतर त्यांनी काय सांगितलं आपल्याला, बॅलन्स द इक्वेशन फॉर ऑल द एटम्स एक्सेप्ट हायड्रोजन अँड ऑक्सिजन. जे हायड्रोजन ऑक्सिजन सोडून बाकीचे सगळे एटम्स ते बॅलन्स करा म्हटलं. मग Mn बघा एकच आहे, ह्या साईडला पण Mn एकच आहे. आयर्न आपला एकच आहे, Fe ह्या साईडला पण Fe एकच आहे. मग ऑक्सिजन 4 आहे, परंतु ह्या साईडला ऑक्सिजन काहीच नाही. परंतु ऑक्सिजन आपल्याला आता बॅलन्स करायचं नाही. ऑक्सिजन हायड्रोजन सोडून बाकीचे सगळे आयटम आपले बॅलन्स होतात. ओके, मग त्यानंतर आता काय करणार आहे आपण, गिव्ह द ऑक्सिडेशन नंबर फॉर ऑल द एटम्स. सगळ्या आयटमना ऑक्सिडेशन नंबर द्यायचा. मग त्यात कसं ऑक्सिडेशन नंबर येणार बघा, इथं आता ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर जो आहे तो आपला ऑलवेज -2. ओके, सगळ्याच कंपाऊंड मध्ये ऑक्सिजनच्या. आता MnO4 मायनस मध्ये Mn चे ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला फाइंड आउट करायचं. कशी फाइंड आउट करणार, MnO4 मायनस, आता मग Mn ची -2 आहे ना, तर Mn ची आपली काय असेल, x कन्सिडर करणार आपण. मग x plus 4 into -2 is equal to -1. x 4 into -2 -8 is equal to -1. x is equal to -1 -8 राइट साइड ला गेले की +1 होणार. ओके, दिस x is equal to काय झाला, +7 झाला. ओके, म्हणजे Mn चे ऑक्सिडेशन स्टेट आपली काय असणार आहे, +7 असणार. ओके, आणि ती +7 ऑक्सिडेशन स्टेट आपण इथे लिहून घेऊ. Mn चे ऑक्सिडेशन स्टेट आपले +7 झाले. ओके, आता आयर्न बघा, Fe वरती चार्ज किती आहे, +2 चार्ज आहे ना. ओके,
मग इथं ऑक्सिडेशन नंबर काय असते आपली ऑक्सिडेशन नंबर ऑफ मोनोएटॉमिक आयन इज इक्वल टू इट्स चार्ज बघा मग 4 ते +2 त्यामुळे ऑक्सिडेशन स्टेट आपली +2 तुम्हाला ऑक्सिडेशन नंबर काढायचे रूल्स आणि रिडॉक्स रिएक्शन बॅलन्स करायचे रूल्स हे दोन्ही सुद्धा माहित पाहिजे तुला एमएन वरती चार्ज किती आहे +2 मोनोएटॉमिक आयन मध्ये काय असतं जेवढा चार्ज असतो तेवढीच आपली ऑक्सिडेशन स्टेट असतं ओके एमएनसी काय ना +2 झाली एपी बघा किती चार्ज आहे एपी वरती +3 त्यामुळे काय ना +3 ओके त्यानंतर आपल्याला काय करायचं आयडेंटिफाय चेंज इन ऑक्सिडेशन नंबर चेंज कुठे झालाय बघा एमएन चा +7 आहे किती झालाय +2 झालाय एपी चा +2 आहे +2 चं काय झालं +3 झालं बरोबर म्हणजे दोघांची एमएन आणि एपी दोघांच्या ऑक्सिडेशन नंबर मध्ये चेंज झालं पण चेंज झालेल्या ऑक्सिडेशन नंबरला ब्रॅकेट करा सांगितलं आता एमएन चं करा एमएन +7 आहे त्याचे काय झाले +2 झाला बरोबर आणि आयन चा बघा आयन किती आपला +2 आहे +2 चं काय झालं +3 झालं ओके अशा तीन आपण हे रिप्रेझेंट केलं ओके आता मग ही ऑक्सिडेशन नंबर चेंजला आपण ब्रॅकेट केलंय ह्याच्यानंतर का ऑक्सिडेशन नंबर आपला चेंज झालाय ते सुद्धा आपल्याला इथं रिप्रेझेंट करायचं मग का चेंज झालाय बघा ऑक्सिडेशन नंबर बघा इथं एमएन चा +7 टू +2 झालाय म्हणजे इन्क्रीज झालाय का डिक्रीज झालाय ओके डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर कमी झालाय ना पण ज्यांचा ऑक्सिडेशन नंबर कमी होतो त्या सबस्टन्सचं काय होणार आहे रिडक्शन होणार आहे ओके रिडक्शन होणार आहे जर एमएन चे रिडक्शन होणार आहे आणि एपी चा काय झालाय +2 पासून काय झालाय +3 झालाय म्हणजे ऑक्सिडेशन नंबर काय झाला आयन चा इन्क्रीज झाला ओके वाढलेला आहे पण इन्क्रीज होत असेल तर त्याचं काय झालं ऑक्सिडेशन झालं ज्या सबस्टन्सचा ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज होतो त्याचं ऑक्सिडेशन होत असतं ओके म्हणजे एमएन चा +7 टू +2 झाला डिक्रीज झाला म्हणजे रिडक्शन त्याचा इन्क्रीज झाला म्हणजे काय ऑक्सिडेशन ओके इथं काय झालं आपलं रिडक्शन किती रिडक्शन झालं आणि इथं काय झालं ऑक्सिडेशन ओके त्याचं ऑक्सिडेशन झालं लक्षात घ्या रिडक्शन म्हणजे काय लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स सॉरी गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स ते इलेक्ट्रॉन गेन केल्यामुळे ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज होत असतो आणि ऑक्सिडेशन म्हणजे काय लॉस ऑफ इलेक्ट्रॉन लॉस झाल्यामुळे ऑक्सिडेशन नंबर आपला इन्क्रीज होत असतो ओके पण ही ऑक्सिडेशन नंबरचे आपण का इन्क्रीज आणि डिक्रीज झालाय त्याचं रिझन पण रिडक्शन आणि ऑक्सिडेशन झाल्यामुळे जी रिडॉक्स रिएक्शन आहे आपली रिडक्शन झालंय ऑक्सिडेशन झालंय आता परत आपल्याला ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट जर आपल्या ह्याच्यामध्ये सांगायचं असेल तर कसं सांगणार बघा ज्या सबस्टन्सचं रिडक्शन होतं तो ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ऍक्ट होतो रिडक्शन कुणाचं झालंय एमएनओ- त्यामुळे हा ऑक्सिडायझिंग एजंट किंवा ऑक्सिडंट म्हणून ऍक्ट होणार आणि एपीचं आयन या आयनचं काय झालं बघा ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज झाला ओके ह्याचं ऑक्सिडेशन झालं ज्या सबस्टन्सचं ऑक्सिडेशन होत असतं तो रिड्युसिंग एजंट किंवा रिडक्टंट म्हणून ऍक्ट होत असतो ओके हा रिड्युसिंग एजंट किंवा रिडक्टंट आहे एपी हा रिड्युसिंग एजंट आणि एमएनओ- हा काय असणार ऑक्सिडायझिंग एजंट असणार ओके आता ह्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला पुढचा सेकंड रूल काय सांगतोय बघा शो इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग ऑक्सिडेशन नंबर increase in oxidation number per atom and hence net increase in oxidation number आता कुणाचा ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज झाला हे बघायचं बघा increasing oxidation number इथं लिहायचं आपण
increasing oxidation number. Okay, increasing oxidation number, increasing oxidation number. पुन्हा सांगितलं चला Ap चा ऑफ Ap किती होता आपला +2 पासून Ap काय झाला +3 झाला बरोबर. आता इन्क्रीज किती झालं बघा, इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर +1 ने वाढलेला, +2 चा +3 झाला म्हणजे 1 ने वाढलेला आहे, +1 ने इन्क्रीज झाला. इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर आपला +1 आहे. ओके, त्यानंतर नेट इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर, नेट इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. नेट इन्क्रीज किती ने वाढलाय बघा. नेट इन्क्रीज म्हणजे काय, एका ऍटमला किती ने वाढलेला आहे, मग एपीचे ऍटम किती आहे, एकच आहे ना, एका ऍटमला 1 ने वाढलेला आहे. इथं जर एपीचे 2 ऍटम असते तर 2 ऍटमला +1 +1 +2 ने वाढला असता. इथं जर एपीचे 3 ऍटम असते तर +3 ने वाढला असता, एकाला +1 तर 3 ऍटमला +3 वाढला. ओके, नेट इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर तो सुद्धा काय असणार आहे ऑफ Ap, हा सुद्धा काय असणार आहे +1 असणार आहे. ओके, एकच ऍटम आहे त्यामुळे नेट इन्क्रीज आणि इन्क्रीज सेम असणार आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट पुढच्या याच्यामध्ये आता पुढे काय लिहिलं की ऍसिडिक मीडियम मी इथे लिहितो ऍसिडिक मीडियम. नेक्स्ट बघा त्यामध्ये decreasing oxidation number, decrease in oxidation number of, पुन्हा सांगा झाला आता Mn चा ऑफ Mn, Mn चा किती होता +7, +7 चा किती झाला +2, Mn +7 2 किती झाला Mn +2 बरोबर आहे. +7 पासून Mn चा काय झाला आपला +2 झाला, म्हणजे किती कमी झाला आपला 7 चा 2 झाला म्हणजे आपला 5 ने डिक्रीज झाला लक्षात. ओके, -5 आपण इथे लिहू शकतो. ओके, मग नेट डिक्रीज आपल्याला बघायचं आहे. नेट डिक्रीज, net decrease in oxidation number, net decrease in oxidation number of Mn. Mn चा net decrease किती असणार आहे? Mn चे ऍटम किती आहेत आपले इक्वेशन मध्ये एकच आहे ना, एकच आहे. मग एका Mn ला -5 ने डिक्रीज होतात. ओके, 2 Mn असेल तर -5 -5 -10 झाला असता. 3 Mn असेल तर -5 -5 × -5 हे आपलं 15 झाला असता, -15. त्यामुळे डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर आणि नेट डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर याची व्हॅल्यू आपली सेम असणार आहे. ती आपली किती असणार आहे -5 असते. ओके, मग आता परत आपण काय म्हटले रूल्स मध्ये, okay, determine the factor that makes the total increase and decrease in oxidation number equal. आता net increase किती झाला बघा +1 आणि net decrease किती झाला -5. आता मग ही net increase आणि net decrease इक्वल करण्यासाठी आपण फॅक्टरचं डिटरमाइन करणार आहे. तो बघा कसा असणार आहे, तो डिटरमाइन करत असताना ही प्लस आणि मायनस
डिक्रीजला मायनस सिम्बॉल आणि इन्क्रीजचं प्लस सिम्बॉल हे कन्सिडर करायचं नाही. फक्त त्यांचं मॅग्निट्यूड लक्षात अस ही 1 आहे, इथं 5, यांचा नंबर फक्त लक्षात अस, तिथं 5 आहे, इकडं 1 आहे. त्याचं साइन कुठला आहे हे बघायचं नाही, मायनस आहे की प्लस आहे ते साइन विचारात घ्यायचं नाही. इक्वल करत असताना इथं 1 आहे, तिथं 5 झालं. आता मग किती मल्टिप्लाय केलं पाहिजे? नेट इन्क्रीज आणि डिक्रीज इक्वल करण्यासाठी 5 ने मल्टिप्लाय केलं पाहिजे. मग 5 ने कुणाला मल्टिप्लाय केलं पाहिजे? त्या आयन ला मल्टिप्लाय केलं पाहिजे ना. आयनचा ऑपरेशन नंबर 1 आहे, इथं 5 ने जर आपण मल्टिप्लाय केलं या ठिकाणी लक्षात घ्या, इथं आपण 5 ने मल्टिप्लाय केलं इनटू 5, इथं सर 5 ने मल्टिप्लाय केलं तर नेट इन्क्रीज आणि नेट डिक्रीज इन ऑपरेशन नंबर इक्वल होणार आहे. ओके, आणि परत काय मिळेल? इन्सर्ट दिस कोएफिशिएंट इनटू द इक्वेशन. मग आपण कोणाला मल्टिप्लाय केलं? आयन ला मल्टिप्लाय केलं. किती मल्टिप्लाय केलं आपण? 5 ने. मग हा जो 5 कोएफिशिएंट आहे तो कुठे येणार? त्या mn ला येणार. दोन्ही साइडला इक्वेशन मध्ये इकडे पण mn येणार, इकडे पण mn येणार. ओके, त्यामुळे mn ओव्हर मायनस 5 ने मल्टिप्लाय करायचं. mn ला आपण मल्टिप्लाय केलं 5 या फॅक्टरनं, इथं नाही, त्यामुळे हा 5 कोएफिशिएंट mn ला इन्सर्ट करणार आहे इक्वेशन मध्ये दोन्ही साइडला. त्यामुळे 5 इनटू काय होणार? mn ओव्हर मायनस, ओके, 5 इनटू mn ओव्हर मायनस प्लस हा fp2 प्लस ऍड इट इज आहे, इथं कुठलाही चेंज नाही, fp2 प्लस हे त्या साइडला, इथं सुद्धा 5, दोन्ही साइडला mn कोएफिशिएंट इन्सर्ट करायचं. mn2 प्लस प्लस fp2 प्लस हे अशा पद्धतीने. त्यानंतर आता परत आपल्याला काय करायचं बघा, पुढचा रूल आहे बॅलन्स दी ऑक्सिजन आयटम्स by the adding H2 molecule to the side containing less number of oxygen atoms. ज्या साइडला कमी ऑक्सिजन आयटम आहे त्या साइडला H2 molecule ऍड करून ऑक्सिजनचे आयटम्स आपण बॅलन्स करणार. मग बघा इकडे किती ऑप्शन आहेत? ओके, 5 MnO4 मायनस आहे म्हणजे 5 into 4 किती झाले? 20 ऑक्सिजन आयटम्स आपल्या इथे प्रेझेंट आहेत आणि त्या साइडला काहीच नाही म्हणजे इकडे 0 ऑक्सिजन आयटम्स आपले प्रेझेंट आहेत. मग ऑक्सिजन आयटम बॅलन्स कसे करत असतो आपण? ज्या साइडला कमी हायड्रोजन आयटम्स ऑक्सिजन आयटम्स आहेत त्या साइडला तेवढे वॉटर मॉलिक्युल्स आपण ऍड करत असतो. ओके, मग बघा कसं होणार आहे. बघा ह्यामध्ये लिहा आता कसं होणार. 20 इकडे ऍड करणार आपण. कसं होईल बघा. 5 MnO4 मायनस, ओके, 5 MnO4 मायनस ऑपरेशन नंबर इथं बघू शकता. सॉरी, इथं बघा मल्टिप्लायचं फॅक्टर आहे तो आपण कशाला मल्टिप्लाय केलंय बघा. इथं आयन ला मल्टिप्लाय केलंय आपण लक्षात ठेवा. नेट इन्क्रीज कुणाचा आहे? आयनचा आहे. आयन ला आपण 5 ने मल्टिप्लाय केलंय त्यासाठी इथं आयन साठी मल्टिप्लाय करा. आपण इथं Mn साठी घेतलं होतं. ओके, इथं Fp ला घ्या. ओके, 5 Fe2 प्लस आहे ठीक आहे, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता परत की बॅलन्स होणार लक्षात कसं होणार बघा. ऑक्सिजन किती आहेत या साइडला? 4 आहे, त्यामुळे आपण इथे लिहिणार 4 ऑक्सिजन आयटम्स आणि त्या साइडला 0 ऑक्सिजन आहे, काहीच नाही. पण ज्या साइडला कमी ऑक्सिजन आयटम आढळायचे आहे त्या साइडला तेवढे वॉटर मॉलिक्यूल ऍड करायचे. इकडे 4 ऑक्सिजन कमी आहेत त्यामुळे 4 वॉटर मॉलिक्यूल्स आपण राइट साइडला ऍड करणार. म्हणजे आता इक्वेशन ऍड दिस MnO4 minus plus 5 Fe2 plus, okay, Mn2 plus 5 Fe3 plus, okay. किती वॉटर मॉलिक्यूल ऍड करणार?
4 ऑप्शन कमी आहे, त्यामुळे 4 वॉटर मॉलिक्यूल राईट साइडला तुम्ही ऍड करा. इथं काय आहे ना 4H2 प्लस. ओके, त्यानंतर पुढचं काय बॅलन्स करणार आहे का? बॅलन्स दी हायड्रोजन atoms by adding H plus ions to the side containing less number of hydrogen atoms. हायड्रोजन atom बॅलन्स करणार. कसं बॅलन्स करणार? ज्या साइडला हायड्रोजन कमी आहे तिकडे आपण H plus ion ऍड करणार आहे. एका हायड्रोजनला एक H plus ion. इकडे हायड्रोजन atom काहीच नाही, इकडे 0 हायड्रोजन. त्या साइडला इकडे 4 into 2 8 हायड्रोजन आहे. ओके, इकडे 8 हायड्रोजन आहे. ओके, मग काय करणार आपण? ज्या साइडला हायड्रोजन नाही त्या साइडला H plus ion ऍड करणार. किती H plus ion ऍड करणार? 8 H plus. ओके, इक्वेशनला H plus ion ऍड करून MnO4 मायनस प्लस 5Fe2 प्लस 8H plus ऍड करा. ओके, 8H plus ion. परत त्या साइडला Ma2 प्लस प्लस हाफ 5Fe3 प्लस ऍड इट इज प्लस हाफ 4H2. ओके, लक्षात. अशा पद्धतीने की आता H plus ion ऍड करून आपण हायड्रोजन इथं बॅलन्स करून घेतलं आहे. ओके, आता मग रिएक्शन आपली कुठल्या मीडियम मध्ये होणार? ऍसिडिक मीडियम. रिएक्शन आपली ऍसिडिक मीडियम मध्ये होत असल्यामुळे परत आता आपण पुढची जी 4th स्टेप आहे ती आपण घेणार नाही, ती आपण ड्रॉप करणार. डायरेक्ट आपण लास्ट स्टेपला येणार. चेक द इक्वेशन इज बॅलन्स्ड फॉर ऑल द atoms अँड चार्जेस. बघा बॅलन्स आहे का आपल्याला बघायचं इक्वेशन. Mn बघा, Mn एकच आहे, त्या साइडला पण Mn आपला एकच आहे. ओके, ऑप्शन किती आहे? 4 आहे. त्या साइडला सुद्धा ऑप्शन 4च आहे. आयनचे atoms किती आहेत बघा, 5 आहे, त्या साइडला पण 5च आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा चार्जेस आला. हायड्रोजन 8 आहे, 4 into 2 8 हायड्रोजन आहे. चार्जेस बघा इथे चार्ज किती आहे? 5 into 2 प्लस आहे. एका Fe वरती 2 प्लस चार्ज आहे, 5 Fa. 5 into 2 किती झालं? हे 10 प्लस. एका बघा एक लक्षात घ्या, एका Fe वरती 2 प्लस आहे, 5 into 2 प्लस हे आपलं 10 प्लस झालं. 10 प्लस आणि ही 8 प्लस 18 प्लस 18 प्लस आणि हा मायनस जे 17 प्लस झाले. त्या साइडला बघा 5 into 3 15 झालं. 15 प्लस 15 प्लस आणि 2 प्लस 17 प्लस, म्हणजे दोन्ही साइडचा चार्ज सुद्धा इथे बॅलन्स झाला आणि ऍटम सुद्धा बॅलन्स झाला. अशा पद्धतीने ही रिडॉक्स रिएक्शन बॅलन्स करायची आहे. लक्षात. ओके, तुम्हाला एक्झामला क्वेश्चन विचारला असेल तरी सुद्धा तुम्ही ह्याच पॅटर्न मध्ये रिडॉक्स रिएक्शन बॅलन्स करायचं. लक्षात येईल सगळं. ओके, अशा पद्धतीने बॅलन्स करायचं की पहिले एक्झाम्पल आपण घेतलं ऍसिडिक मीडियमचं. ओके, तर नेक्स्ट बघा बॅलन्सिंग ऑफ रिडॉक्स रिएक्शन by oxidation number method. ओके, ही सगळे एक्झाम्पल लिहून घ्या. ओके, दिलेली सगळे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण याच्यामध्ये घेऊया. आता काय बोलत आहे? BiOH price. Okay, BiOH price गॅसेस स्टेट मध्ये आहे प्लस SnOH price माइनस. ओके, प्लस Bi. त्यानंतर तो दिला SnOH6 2 माइनस. एक हा आपला बेसिक मीडियम एक्झाम्पल आहे.
SN086 2 मायनस ऍक्युएस स्टेट मध्ये, सॉलिड स्टेट मध्ये आणि हा ऍक्युएस स्टेट मध्ये. ओके, ही क्रॉस रिएक्शन दिलेलं आहे. ऑक्सिडेशन नंबर मेथड नुसार बॅलन्स करायचं इन बेसिक मीडियम. बेसिक मीडियम मध्ये रिएक्शन आपल्याला बॅलन्स करायचं सेम ऑक्सिडेशन नंबर मेथड नुसार. ओके, का मग कसं बॅलन्सिंग होणार बघा बेसिक मीडियम मध्ये. तर रूल्स आता ऑलरेडी माहिती आहेत, प्रत्येक वेळेला रूल आपण सांगणार नाही. ऑक्सिडेशन नंबर द्या आणि त्याच्याबरोबर ऑक्सिजन हायड्रोजन सोडून बाकीचे सगळे आयटम्स बॅलन्स आहेत का बघा. इथं बिस्मथ एकच आहे, त्या साईडला पण एकच आहे, तीन एकच आहे, तीन पण एकच आहे. आता ऑक्सिजन हायड्रोजन बॅलन्स करायचं नाही, ते आपण नंतर बॅलन्स करत असतो. आता ऑक्सिजन हायड्रोजन सोडून इक्वेशन बॅलन्स आहे. आता ऑक्सिडेशन नंबर काय, बिस्मथचा ऑक्सिडेशन नंबर आपल्याला माहित नाही. आता हायड्रोजनचा रूल सोडून माहित आहे किती आहे सांगा, +1. ऑक्सिजनचा किती, -. हायड्रोजन ऑक्सिजनला अटॅच आहे, ऑक्सिजन नॉन मेटल आहे, नॉन मेटलला अटॅच तर +1. ओके, बिस्मथचा काढायचा, ते आता आयडेंटिफाय कसं करणार बघा. ते त्या पद्धतीने तुम्ही काढू शकता. PiOH+. ओके, याचा x कन्सिडर करा, याचा x असेल, याचा ऑलरेडी माहिती आहे -2 आणि याचा +1. किती हायड्रोजन ऍटम प्रेझेंट आहेत, टोटल आपले 3 आहेत, ऑक्सिजन सुद्धा 3 आहे. पण एका बिस्मथचा काढायचा x+. ओके, बिस्मथचा x आहे, 3 ऑक्सिजन, एका ऑक्सिजनचा -2, 3 × -2 प्लस एका हायड्रोजनचा +1, 3 हायड्रोजन 3 +1 is equal to 0. ओके, हे काय झालं, x 3 × -2 -6 झालं, प्लस 3 is equal to 0. -6 + 3 हे -3 झालं, is equal to 0. -3 राइट साइडला गेलं काय होणार, +3. x ची व्हॅल्यू किती आली आपली, +3 झाली. त्यामुळे बिस्मथची ऑक्सिडेशन स्टेट आपली काय असणार आहे, +3 असणार. ओके, अशा पद्धतीने ही ऑक्सिडेशन नंबर द्यायचे. परत त्या ठिकाणी पण बघा, हायड्रोजनची माहिती आहे, हायड्रोजन ऑक्सिजन अटॅच आहे +1, ऑक्सिजनची -2, 3 ची माहिती आहे का नाही, त्याची आपण काढणार आहे x कन्सिडर करू. सेम आता घ्या, 3 आपण x कन्सिडर केला, SnOH मायनस आहे. ओके, x आहे, ऑक्सिजन किती आहे, 3 आहे, 3 × -2. हायड्रोजन बघा, हायड्रोजन किती आहे आपला, त्यामध्ये हायड्रोजन 3 आहे, 3 × +1. ओके, is equal to -1. ओके, is equal to -1. बघा मग x 3 × -2 -6 प्लस is equal to -1. इथं x -3 -1, x -1 -3 इकडे +3. ओके, x ची व्हॅल्यू किती आली, +12. त्यामुळे x कोण होता आपला 3 चा ना, 3 चा किती आला, +3 चा ऑक्सिडेशन नंबर किती आला आपला, +12 लक्षात. ओके, मग इथं बिस्मथचा ऑक्सिडेशन नंबर काय आला, पहिला रूल होता आपला ऑक्सिडेशन नंबर काढण्यासाठी. तिथे काय आहे ना सांगा, बिस्मथसाठी ऑक्सिडेशन नंबर ऑफ atoms in uncombined set of 3 state. दुसऱ्या कुठल्याही एलिमेंटला तो अटॅच नसेल, अनकंबाइंड सेट आणि कुठलाही त्याच्यावरती चार्ज नसेल, त्यावेळी ऑक्सिडेशन सेट याची 0 असते. ओके, आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आता आपल्याला SnOH बघायचं आहे, SnOH 6 हे साठी. ओके, इथं ऑक्सिडेशन स्टेट आपली कसं आहे ते आपल्याला बघूया आपण.
तुला SN486 मध्ये इथे पण आता ह्याच तीन काढणार SN486 टू मायनस 3 चे आपले x आहे ह्याची -2 ह्याची +1 त्यामुळे x + 6 ऑप्शन आहे 6 into -2 plus 6 into +1 is equal to -2 okay 6 into -2 -12 plus 6 is equal to -2 -12 plus 6 ते -6 x -6 या साइडला +6 ओके -2 plus 6 आपलं काय झालं +4 झालं ओके त्यामुळे इथे 3 चे ऑपरेशनल सेट आपली काय झाली +4 झाली ऑप्शनची -2 हायड्रोजनची काय झाली +1 झाली ओके लक्षात अशा तीन सगळ्या इलेमेंटची ऑपरेशन नंबर फाइंड आउट करायचा आता मग ही ऑपरेशन नंबर दिल्यानंतर ऑपरेशन नंबर चेंज कुठल्या आयटमचा झालाय ते आयडेंटिफाय करायचं कुठल्या आयटमचा ऑपरेशन नंबर चेंज झालाय बघा तर बिस्मलचा +3 पासून 0 झालाय चेंज झालाय आणि 3 चा +2 चा काय झालाय +4 झालाय इथं चेंज झाला मग चेंज झालेल्या आयटमला ब्रॅकेट करा चा +3 पासून इथे 0 झाला इथं अशा पद्धतीने ब्रॅकेट करून द्यायचं ओके आणि इथं सुद्धा 3 चा काय +2 पासून +4 आहे हे असे ब्रॅकेट्स करून द्यायचे आपले लक्षात मग काय चेंज झाला ते सुद्धा आयडेंटिफाय करायचं आता बिस्मलचा बघा +3 पासून किती झाला 0 झाला म्हणजे इन्क्रीज झालाय का डिक्रीज झाला डिक्रीज इन ऑपरेशन नंबर आहे बरोबर मग कमी झाला असेल ऑपरेशन नंबर जर कमी होत असेल तर काय होत असणार आहे आपलं ओके रिडक्शन होत असेल ओके डिक्रीज इन ऑपरेशन नंबर +3 to 0 कमी होत असेल तर रिडक्शन होत असतं रिडक्शन म्हणजे काय गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स ओके त्यानंतर 3 चा बघा +2 पासून +4 झाला जे काय झाला इन्क्रीज झाला इन्क्रीज होत असेल ऑक्सिडेशन नंबर तर त्याला आपण काय म्हणतो ऑक्सिडेशन ते ब्रॅकेट वर दिला मग इन्क्रीज कधी होतो ऑक्सिडेशन नंबर इलेक्ट्रॉन लॉस झाल्यामुळे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स हे अशा पद्धतीने लिहायचं आणि त्यानंतर परत आपल्याला काय लिहायचं इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर आणि डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर कुणाचा इन्क्रीज झालाय ते इथे लिहून घ्या increase in oxidation number of Bi चा आपला +3 होता +3 पासून काय झाला 0 झाला ओके किती कमी झाला इथे डिक्रीज आपण घेऊया डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर बिस्मल +3 पासून 0 झाला 3 तर 0 झाला -3 कमी झाला त्यानंतर नेट डिक्रीज सुद्धा नेट डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर ऑफ Bi कितीने कमी झालाय बघा इथं आपला एका बिस्मलचे आयटम दिले आपले एकच आहे ना Bi एकच आहे एका आयटम साठी 3 ने कमी झाला इथं जर 2 आयटम असते तर तुम्ही -3 ते -6 असं लिहिलं असतं ओके एकच आयटम आहे त्यामुळे डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर आणि नेट डिक्रीज ची व्हॅल्यू सेम राहणार त्यानंतर परत या इन्क्रीज साठी आता increase in oxidation number of कुणाचा increase झाला 3 चा किती वाढलाय बघा +2 पासून 3 काय झालाय +4 झाला किती वाढला बघा +1 वाढला ओके नेट increase ला net increase in oxidation number of T acid net increase किती आहे बघा याच्यामध्ये 3 चा आयटम सुद्धा एकच आहे एका आयटमला किती वाढलाय 2 वाढला
दोन ऍटम असतील तर प्लस 4 न वाढला असतो. ओके, त्यामुळे नेट इन्क्रीज सुद्धा इथे ट्रूथ असणार आहे. मग त्यानंतर आपल्याला परत काय करायचं बघा, हे नेट इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर आणि नेट डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर हे दोन्ही आपल्याला इक्वल करायचं आहे. पण हे इक्वल करत असताना त्यांचं साइन विचारात घ्यायचं नाही. इथं निगेटिव्ह साइन आहे तर पॉझिटिव्ह साइन, साइन कन्सिडर न करता डायरेक्ट आपण त्यांची नंबर कन्सिडर करायचा. इथं डिक्रीज 3 न झालाय, इन्क्रीज 2 न झालाय. दोन्ही इक्वल करायचं तर कुठला फॅक्टरनं आपण मल्टिप्लाय केलं पाहिजे बघा. इथं आपण 2 न मल्टिप्लाय केलं ते 3 into 2 6 होईल आणि इथं 3 न मल्टिप्लाय केलं तर 3 into 2 6 होईल. म्हणजे नेट डिक्रीज बिस्मथचा झालाय. बिस्मथला 2 न मल्टिप्लाय करायचं इक्वेशन मध्ये दोन्ही साइडला आणि 3 ला 3 ह्या कोएफिशियंटला दोन्ही साइडला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे कोएफिशियंट 2 घेतले जातात. नेट डिक्रीजला 2 न मल्टिप्लाय केलं आणि नेट इन्क्रीजला 3 न मल्टिप्लाय केलं. पण हे दोन्ही कोएफिशियंट आता आपल्या इक्वेशन मध्ये इन्सर्ट करायचं. मग आता इन्सर्ट करा कसं होणार बघा. आता सुरुवातीला बिस्मथ आहे. बिस्मथला आपण किती मल्टिप्लाय केले 2 न. मग 2 हा कोएफिशियंट बिस्मथला लेफ्ट साइडला आणि राइट साइडला दोन्ही साइडला लिहायचा. कसं येणार बघा याच्यामध्ये 2bi. ओके, 2bi इथं काय येणार बघा 2bi OH price. ओके, प्लस SN OH 6 माइनस. ओके, आता 3 ला किती मल्टिप्लाय केले आपण 3 न मल्टिप्लाय केले त्यामुळे 3 हा कोएफिशियंट 3 ला दोन्ही साइडला लेफ्ट साइड राइट साइड 3 ला 3 न मल्टिप्लाय करा इथं. ओके, प्लस इथं 3 into 3 SN OH price माइनस. ओके, पुढे काय येणार बघा. बिस्मथला आपण किती मल्टिप्लाय केलं 2 न. 2bi ऍड दिस आणि 3 ला किती मल्टिप्लाय केले 3 न मल्टिप्लाय केले. इथे डायरेक्ट इथे अशा पद्धतीनं करा. ओके, तर मल्टिप्लाय दाखवून डायरेक्ट इथं 3 into SN OH प्राइस माइनस. बिस्मथला 2 न आणि 3 ला 3 इकडं 2bi आणि इकडं सुद्धा 3 ला 3 येणार PSN OH 6 2 माइनस. ओके, लक्षात द्या. आता पुढे काय लिहिणार बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट आता ही कोएफिशियंट मल्टिप्लाय केल्यानंतर ऑक्शन बॅलन्स करायचं. ऑक्शन बॅलन्सिंग कसं होणार बघा. ऑक्शन किती आहेत बघा इथं 2bi OH प्राइस आहे 3 into 2 6 ऑप्शन झाले इथं 6 ऑप्शन. इथे किती आहेत बघा 3 into 3 9 आणि इथले 6 टोटल आपले 15 ऑप्शन झाले. ओके, 3 into 3 9 झाले आणि इथं 3 into 2 6. ओके, 9 आणि 6 आपले 15 ऑप्शन झाले इथं. त्या साइडला किती आहे बघा 3SN OH 6 आहे. ब्रॅकेट आहे, ब्रॅकेट मध्ये OH 6 आहे. मग इथं 6 into 3 18 ऑप्शन आपले राइट हँड साइडला प्रेझेंट आहे. मग मला सगळं कुठल्या साइडला ऑप्शन कमी आहे की लेफ्ट साइडला किती ऑप्शन कमी आहे 3 ऑप्शन कमी आहे. त्यामुळे 3 H2 मॉलिक्युल्स आपण लेफ्ट साइडला ऍड करणार. ऍडिंग करा कसं ऍड होणार बघा 2bi OH प्राइस प्लस 3SN OH प्राइस माइनस. तर 3 ऑप्शन कमी त्यामुळे 3 H2 आपण ऍड करणार. तर त्यामुळे ह्या साइडला कसं झालं 2bi ऍड दिस प्लस 3SN OH 6
2 मायनस प्लस ओके ऍडिशन होणार एवढंच आहे. त्यानंतर आता ऑप्शन ऍड झाल्यानंतर हे बॅलन्स आल्यानंतर आता हायड्रोजन बॅलन्स करणार आहे. हायड्रोजन किती आहेत बघा टोटल इथे 2bi OH थ्राईस आहे. ओके ब्रॅकेट मध्ये थ्राईस आहे 3 × 2 6 हायड्रोजन झाले 6 आणि इथले 3 × 3 9 झाले. ओके आणि हे 3 × 2 6 टोटली किती झाले बघा 2 × 3 6 हायड्रोजन इथले 6 झाले 3 × 3 इथले 9 9 आणि 6 आपले किती झाले 15 आणि हे 3 × 2 6 म्हणजे आपले हे 21 हायड्रोजन आपल्या इथं प्रेझेंट आहेत. ओके इथं आणि ह्या साईडला किती आहेत बघा 6 × 3 ओके 18 हायड्रोजन इकडे प्रेझेंट आहेत. ओके लक्षात आहे. पण कुठल्या साईडला हायड्रोजन कमी आहे त्या साईडला हायड्रोजन कमी आहे राईट साईडला किती कमी आहेत बघा 3 हायड्रोजन ऍटम्स कमी आहेत. त्यामुळे 3H+ आपण राईट साईडला ऍड करणार. त्यामुळे आता कसं होणार बघा 2bi OH थ्राईस प्लस 3SN OH थ्राईस मायनस प्लस 3H2O हे as it is. इकडं 2bi प्लस 3SN OH6 2 मायनस प्लस काय येणार आपला किती हायड्रोजन ऍड होणार आपले 3 हायड्रोजन. आता हायड्रोजन बॅलन्स करण्यासाठी आपण H+ आयन ऍड करणार. 3 हायड्रोजन कमी त्यामुळे 3H+ आयन आपण या साइडला ऍड केले. आता मग रिएक्शन आपली कुठल्या मीडियम मध्ये होते बेसिक मीडियम मध्ये रिएक्शन आहे. पण रिएक्शन जर बेसिक मीडियम मध्ये होत असेल तर जेवढे H+ आयन्स प्रेझेंट आहेत तेवढेच OH- आयन्स इक्वेशनच्या आपण दोन्ही साइडला ऍड करणार बरोबर. किती H+ आहे 3H+. 3H+ म्हणजे 3 OH- आपण लेफ्ट साइडला पण ऍड करणार आणि राइट साइडला पण ऍड करणार. OH- आयन ऍड करा 2bi OH थ्राईस प्लस 3SN OH थ्राईस मायनस प्लस 3H2O ओके प्लस 3OH मायनस. आता या साइडला येणार ओके इकडे काय येणार 2bi प्लस 3SN OH6 2 मायनस प्लस 3H+ प्लस 3OH मायनस. ओके 3H+ आणि 3OH- आयन आपण ऍड केले. आता मग हे H+ आणि OH- आयन्स हे कंबाईन होऊन आपले वॉटर मॉलिक्युल्स तयार होणार. परत इक्वेशनला 2bi OH थ्राईस प्लस 3SN OH थ्राईस मायनस प्लस 3H2O 3OH- as it is इथं 2bi प्लस इकडे काय येणार आपला 3SN OH6 2 मायनस प्लस हे काय येणार 3H+ 3H+ आणि 3OH- हे आपलं काय 3 मॉलिक्युल्स ऑफ H2O. ओके हे 3 वॉटर मॉलिक्युल झाले. आता कॅन्सल काय मिळेल बघा इथल्या आपल्या 3 वॉटर मॉलिक्युल साठी ह्या 3 H2O साठी आपले हे 3 H2 मॉलिक्युल्स कॅन्सल होतील. ओके पण इक्वेशन कसं राहील बघा फायनल इक्वेशन 2bi OH थ्राईस प्लस 3SN OH थ्राईस मायनस प्लस 3OH मायनस. ओके इकडे काय ना फक्त 2bi प्लस 3SN OH6 2 मायनस. ओके अशा रीतीने हे इक्वेशन आपल्याला मिळाले. ओके आता इक्वेशन आपलं
टोटल आयटम्स आणि चार्जेस साठी बॅलन्स आले की हे चेक करायचं. ओके, कसं होणार मग 2 BI इकडे पण 2 BI झाले, SN 3 आहे, इकडे पण 3 SN झाले. ऑप्शनचे आयटम्स बघा 3 into 2 6 झाले, 6 आणि 3 into 3 9, 9 आणि 6 आपले 15, 15 आणि 3 18 झाले. इकडे बघा 6 into 3 18 झाले. ओके, हायड्रोजन 3 into 2 6, 3 into 3 9, 9 आणि 6 15, 15 आणि 3 18. इकडे बघा 6 into 3 18 झाले. ते बॅलन्स आहे. तर सगळे आयटम आपले बॅलन्स आहे. चार्जेस बघा इथं 3, ओके 3 मायनस इथला 3 मायनस -6 झाला आणि इथं 6 into 3 लक्षात घ्यायचं याच्यामध्ये. तर 6 into 3 टोटल याच्यामध्ये इथला 3 into -3 मायनस आणि इथला 3 मायनस, टोटल आपले हे 6 मायनस झालं आणि इथला 3 into 2 6 मायनस झालं, 3 into 2 6 तर -6 इथं -6. ओके, अशा पद्धतीने हा टोटल रिएक्शन आपली इथं बॅलन्सिंग झालं. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरला आणखी आपण याचे एक्झाम्पल बघूया आणि आयन इलेक्ट्रॉन मेथड स्टार्ट करूया. ओके, थँक्यू.